बुलढाण्यातील गजबजलेल्या संगम चौकात युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष युवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जनमानसापर्यंत पोहोचावा या उद्देशाने शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात येत होते। काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मात्र हे वाचन सुरू असतानाच त्या ठिकाणी अचानक आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक मोठ्या संख्येने दाखल झाले। संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संबंधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती त्यांची प्रतिमा ढासळण्यासाठी आपण पाहिलं असेल की गेल्या आठवड्यापासून या देशामध्ये संबंध मालिका सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये मालिका सुरू आहे। आज आम्ही बुलढाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे। पाठीमागं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि त्यांना अभिवादन करून आम्ही आपल्याला एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आजोळ आहे आणि राजमाता जिजाबाईंचं हे बुलढाणा हे त्यांचं माहेर आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आचार पुढे नेला पाहिजे, त्यांचा सुसंस्कृतपणा पुढे नेला पाहिजे। त्यासाठी आम्ही आज कोण होता शिवाजी हे गोविंद पानसरेजींनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं वाचन आम्ही इथं करण्याचं काम करत आहोत। इथले स्थानिक आमदारांनी कशा भाषेमध्ये प्रशांत आंबी यांना कसं शिवीगाळ केली, कशी आई बहिणीवरून शिवी दिली, त्यांच्या बायकोवर आईवर कसे गेले आणि खरं तरी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे परस्त्री ही माते समान असते आणि कुठलीही स्त्री असते तिला आपण माते समान वागणूक दिली पाहिजे, तिचा मान सन्मान केला पाहिजे आणि ते विरोधकांची असो आपल्या दुश्मनांची असो कोणाची असो ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे। आणि आज आपण पाहिलं असेल की परवा तो बागेश्वर महाराज असेल, आज कुठला तरी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ढासळण्याचं काम करतात। छत्रपती शिवाजी महाराज हे कमी आहेत कसं आहे त्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात। आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा महाराष्ट्रामध्ये आम्हाला दुसरं कोणी आदरस्थान नाही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किती तुम्ही प्रयत्न केला त्यांचा पराक्रम त्यांचा इतिहास पुसून देणार नाही। आज आम्ही या पुस्तकाचं वाचन इथं केले। येणाऱ्या काळामध्ये लाखो पुस्तकं संबंध महाराष्ट्रामध्ये वाचून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पोहोचवण्याचं काम करू आणि जे लोकप्रतिनिधी इथले आहेत ज्यांना ज्या जनतेने निवडून दिलेला आहे त्या जनतेने देखील परत एकदा विचार केला पाहिजे की कशा लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये या बुलढाणा शहराचं नाक खाली घालवण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात आणि अशा संजय गायकवाडांना देखील आम्ही निषेध करण्यासाठी आज इथे उपस्थित राहिलेलो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र टिकवण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतो ते प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये करत राहू। धन्यवाद।